कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीतून राजकीय वातावरण चांगलंच तापू लागलंय। अशा वेळी मतदारांवर दबाव आणण्यासाठी रेकॉर्डवरील काही गुन्हेगार सक्रिय होण्याची शक्यता आहे। या अनुषंगानं आज पोलीस उपअधीक्षक कार्यालयात रेकॉर्डवरील 100 पेक्षा अधिक गुन्हेगारांना बोलावून घेण्यात आलं होतं। प्रत्येकाकडून प्रतिज्ञापत्र घेण्यात आलं। तसंच निवडणुकीच्या कालावधीत कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास समाजकंटकांवर कठोर कारवाई केली जाईल असं पोलीस उपअधीक्षकांनी स्पष्ट केलंय। खून, मारामारी, खंडणी, अपहरण, फसवणूक, अंमली पदार्थ विक्री यासह अन्य गुन्ह्यात सक्रिय असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना आज शहर पोलीस उपअधीक्षक कार्यालयात बोलावून घेण्यात आलं होतं। सुमारे 100 पेक्षा अधिक गुन्हेगारांकडून यापूर्वी प्रत्येकी 1 लाखाचे बॉन्ड लिहून घेण्यात आले आहेत। या सर्व गुन्हेगारांना अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांनी कडक शब्दात समज दिली। निवडणूक काळात कुठल्याही गुन्हेगारानं मतदारांना धमकावलं, प्रचारात व्यत्यय आणला किंवा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर अशा गुन्हेगारांची गय केली जाणार नाही असं स्पष्ट सुनावलं। तर शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी देखील रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर पोलिसांची नजर असल्याचं सांगून कोणत्याही प्रकारचा गुन्हा झाला तर कायमची अद्दल घडवू असं स्पष्ट केलं। यावेळी पोलीस निरीक्षक संतोष डोके, किरण लोंढे, श्रीराम कन्हेरकर, सतीश होडगर यांनीही गुन्हेगारांना सज्जड दम देऊन निवडणूक काळात रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर विशेष लक्ष ठेवणार असल्याचं सांगितलं।